समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक. हे मनाचे श्लोक एवढे सुंदर आहेत, आपल्याला दोन स्तरावर ते गायडन्स करतात. एक भौतिक स्तरावर तुम्ही कसे राहिले पाहिजे आणि दुसरं आध्यात्मिक तुमची कसं कनेक्शन झालं पाहिजे ते वर्णन करतात. म्हणून अध्यात्म करताना सेंटिमेंटल करू नका. अध्यात्माला तुमच्या प्रॅक्टिकल जीवनामध्ये आणा, तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल. नुसत्या गळ्यात माळा घालणं, दाढी शेंडी ठेवणं त्यानं काही होणार नाही. किंवा तुम्ही किती सत्संगाला येत नाही, तर तुमच्या प्रत्येक सिच्युएशनला तुमचे फॅमिली प्रॉब्लेम्स असो, सोशल प्रॉब्लेम्स असो, फिजिकली असो, हे करीत असताना अध्यात्माचा मला कुठं फायदा होतो आणि ते अध्यात्म तुमच्या प्रॅक्टिकल जीवनामध्ये आलं पाहिजे, तरच ते महत्त्वाचं आहे. नाहीतर तुम्ही काय करतात, मनाला नाही का कुठंतरी वाटतं आम्ही अध्यात्म करतो, अध्यात्म काय करणार. जसं मी नेहमी सांगत असतो, एखाद्याला रोग झाला असेल आणि त्यानं जर गोळी खाल्ली, त्या गोळीचा इफेक्ट होत असेल तर ती गोळी फायद्याची, आणि ते गोळी खाऊन जर इफेक्ट होत नसेल तर ते गोळी घेऊन उपयोग नाही. तसंच भौतिक जगाचा रोग आहे, आपल्या स्वभावाचा, आपल्या विचाराचा, आपल्या वागण्याचा. लोकांमुळे आपल्याला त्रास होतो, आपल्यामुळे लोकांना त्रास होतो. आणि ती धार्मिक क्रिया करत असताना आपल्या वाईट सवयी कमी झाल्या पाहिजे, चांगल्या सवयीची वाढ झाली पाहिजे. अटॅचपासून डिटॅचमेंटकडे गेलं पाहिजे. आणि दुसरं, तुमचं भौतिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन हे समतोल राखलं पाहिजे. जसं पेन्सिल शार्प करणं म्हणजे काय, एक्झामला लिहिणं, तसंच सत्संगाला येणं म्हणजे आपल्या माइंडला शार्प करणं आणि तुमच्या भौतिक जीवनाचे पेपर सॉल्व करणं. भौतिक जीवन चांगलं करायचं असेल तर अध्यात्म चांगलं करा, आणि अध्यात्म चांगलं करायचं असेल तर भौतिक जीवन चांगलं करा. पैसा असल्याशिवाय भुके पेटचे भजन नाही, होय गोपाला येलेली तरी कंठी माळा. तर पैसे प्रॉपर कमावा, एक नोकरी धंदे करा, त्या पैशा व्यवहारामुळं अध्यात्म चांगलं करा. आणि भौतिक संसारामध्ये वैताग येईन, पण अध्यात्म चांगलं केलं की भौतिक जीवन चांगलं होतं. ह्या दोन्ही गोष्टीचं आज आपण समर्थ रामदासांचे श्लोक खूप चांगले आहेत, त्याच्यावर जेवढे होईल. आता ही सिरीज किती दिवस चालेल माहीत नाही, आणि याच्या डिटेल्स आपण नाही का माहिती घेऊया. तर समर्थ रामदासांचा श्लोक मागच्या वेळेस आपण सुरुवात केली होती, आज त्याचा सेकंड श्लोक आहे. ह्या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामी आपल्याला 3 गोष्टीचं वर्णन सांगतात. ते म्हणतात, मना सज्जना भक्ती पंथेसे जावे, तरी हरी उपजावे स्वभावे. जगी निंदा ते सर्व सोडून द्यावे, जगी वंदा ते सर्व भावे करावे. याच्यामध्ये सांगितलेलं. तर समर्थ रामदास स्वामी पहिलं साधकाला सुरुवात सांगतात, फाउंडेशन सांगतात. जसे कोणतेही बिल्डिंग उभारायचे असेल तर त्याचा पाया जेवढा डीप असतो तेवढंच वरचे ते स्ट्रक्चर उभारलं जाते. तसं तुमच्या जीवनाचं जे स्ट्रक्चर आहे, त्या स्ट्रक्चरचा मेन पाया ते सांगतात, मना सज्जना भक्ती पंथेसे जावा. तर ते म्हणतात की बाहेरच्या क्रियाला महाराजांना सांगितलं नाही, आध्यात्मिक आंतरिक क्रियाला सांगितलं. बाहेरच्या क्रिया सोप्या आहेत, हो, गळ्यात माळा घालणं, अंगाला टीका भस्म लावणं, दाढी शेंडी भगवे कपडे घालणं, दंडवत करणं, हे बाह्य क्रिया. पण आंतरिक चेतना काय? पण इथे काय, मना सज्जना भक्ती पंथ, मनाला सांगतात. मन का बरं, तर सगळे इंद्रियामध्ये सगळ्यात चंचल जे कोणती इंद्रिय असेल ते मन आहे. आणि आपल्या दुःखाचं कारण आणि आपल्या चिंताचं कारण मनच आहे. मन एव मनुष्यानं कारण बंध मोक्ष. मन हे कशाला आहे? आपल्या दुःखाचं कारण आहे आणि मोक्षाचं कारण आहे. म्हणून जगामध्ये जेवढं मानसिक ताण तणाव, डिप्रेशन, स्ट्रेस आणि एन्झायटी आहे, ती मनाच्या लेवलला आहे. जसं एक कथा सांगतो मनाच्या. एक मोठा व्यापारी आहे, आणि त्या व्यापाऱ्या त्यानं नवीन मोठा बंगला बांधला होता. आणि बंगला बांधल्यानंतर तो त्या बंगल्यामध्ये एक मोठं शँडिलियर लावायचं होतं त्याला. आणि मग मार्केटमध्ये तो फिरला आणि सगळ्यात मूल्यवान त्याला शँडिलियर भेटलं, पण अतिशय नाजूक होतं ते. आल्यानंतर तो दुकानदार तो म्हटला की मी केवळ श्रीमंत लोकांना देत असतो, मी कोणाला नॉर्मल लोक देत नाही, आणि तुम्ही त्याच्यामधले मी तुम्हालाही देतो. जो व्यापारी होता त्याला एवढा आनंद झाला की एवढी मोठी व्हॅल्युएबल गोष्टी मला भेटलेली आहे, आणि नाजूक भेटलेली आहे, आणि कॉस्टली पण आहे. तो घेऊन आला गाडीमध्ये. आल्यानंतर त्याला एवढा आनंद, सारखा त्या शँडिलियरकडे बघायचा. तो चमकत होता, घरात माझं कसं ते दिसेल असं तो कल्पना करत होता, कल्पनेच्या दुनियामध्ये जगत होता. जगत असताना
घरी आल्यानंतर त्यांनी तो सँडिलियर आपल्या नौकराकडे दिलं आणि दिल्यानंतर तो आपल्या दुसऱ्या रूममध्ये गेला. नौकर दुसऱ्या रूममध्ये गेला. नेमकं त्या रूममध्ये गेल्यानंतर त्या नौकराच्या हातातून तुटला आणि पडल्यानंतर त्याचा आवाज आला खळखण. ह्या मालकाचं जीवाचं पाणी पाणी झालं. येऊन बघतो तर सगळं विखरून गेलाय. आता रागवत नाही, जुना नौकर होता, करायचं तर काय करायचं, संताप झाला. सगळ्यात महागडी वस्तू मूल्यवान होती, आता पुन्हा ती भेटणार नाही. नौकराला थोडंसं दुःख वाटलं, पण मालक नाही का, हे दुपारपासून संध्याकाळपर्यंत तळमळ. त्याला जेवण केलं नाही, रात्रभर झोपला नाही. निम्या रात्री येऊन बघतो नौकर बिंदा झोपलाय, एकदम घोडे बेचके, त्याला काही फरकच नाही पडला. दुसऱ्या दिवशी नौकराला काय फरक, मालक तुळतुळ करत होता, अरे मास दिवस गेला, जेवला नाही, झोपला नाही भाऊ. संध्याकाळी 4 वाजता वाटलं की अरे गडबड. तो नौकराला म्हणतो, अरे तुला माहीत होतं का काय, हे सँडल मी तुला देणार होतो आणि तू तोडून टाकलंस. मालक मोकळा झाला. नौकराला टेन्शन आलं, अरे माझ्याकडून तुटला, मला भेटणार होतं. तो जेवलं नाही, झोपला आणि ती येड्यासारखं फिरायला लागलं. वस्तू ट्रान्सफर झाली का. त्यानं काय केलं, एक विचार, निगेटिव्ह विचार दुसऱ्याच्या डोक्यामध्ये टाकून दिला आणि ती निगेटिव्ह विचार त्याला नाचवलं. तसंच आपलं मन आहे. कधी चांगलं कोणी सांगितलं की आपण एकदम हवेत उड्या मारत राहतो आणि एखादी बॅड न्यूज सांगितली की लगेच आपण नाही का खाली येऊन जातो. आपल्याला बोलता बोलता कोणी ॲप्रिशिएट केलं की खुश होऊन जातो, पण तेच कोणी क्रिटिसिझम करू तोंड लटकून जात आहे. वस्तू ट्रान्सफर होत नाही मायबापांनो. विचार, तुमचं मन काय करतंय, तुम्हाला क्विकली दुःख सुखामध्ये टाकत राहतो. म्हणून दुःखाचं कारण काही, महाराज काय म्हणतात, मना सज्जना, मनाला नाही का देणं टणं. आणि हे मन काय करते, इंद्रिय विषयामध्ये खूप डेंजर आहे. या मनाला जसं लहान बालक त्याला किती धरून आणत ते पळतच राहत आहे, तसं हे मन आहे ना, वारंवार निगेटिव्ह गोष्टीकडे, निगेटिव्ह लोकांकडे, लोकांच्या त्याच विचारामध्ये आपण नाही का खायली पुलाव बनवत असतो. हे असं करत असेल, तो तसा करत असेल. आणि आजकाल 90% डिप्रेशन आणि स्ट्रेसचं कारण काय माहिती आहे तुम्हाला, तुमचं मन आहे. जे लोक टेन्शन घेत नाही ते सुखानं जगतात, पण जे मनाच्या स्तरावर असतात ते सगळ्या डिप्रेशन आणि स्ट्रेसमध्ये. तुम्हाला विश्वास येणार नाही, जस्ट 2-3 दिवसापूर्वी माझ्या मित्राच्या स्टेटसला फोटो पाहिले. त्या म्हणजे वहिनीच्या मामाच्या मुलानं बायको 2 दिवसापासून बोलत नाही म्हणून सुसाईड करून घेतले त्यानं. एकुलता एक मुलगा आणि त्याची आई सावतर होती, गडगंज प्रॉपर्टी. केवळ बायको 2 दिवसात बोलत नाही, ही घटना झाली. आणि त्याच्या 2 महिन्यापूर्वी माझ्याच गावातला एक मुलगा, बायको नवरा म्हणला, तू जर मला बोलले नाही तर मी आत्महत्या करेल. ते म्हणले, तुम्ही असे धमके देत राहतात. आणि घराच्या उंबारट्यामध्ये वरांट असतं, त्याच्यामध्ये गेलं. ती बघितली 15 मिनिटांनंतर हे बोलत होते, गायब झाले. आणि गावात सप्ताह होता, त्याचं काल्याचं कीर्तन जेवून घरून गेला होता. आता साहजिक नवरा बायकोचं होत राहतं, सगळीकडेच होतं. उघडून बघितलं तर ते साडी घेतली, बाहेर वाढवली, फाशी लावून घेतली, बोंबलत बसली. लहान लहान लेकरं आहेत. विचार करा, मन तुम्हाला कोणत्या स्तरावर नेऊ शकतंय आणि काय डिसिजन घेऊ शकतंय याची कल्पना नाही करू शकत. छोट्या छोट्या गोष्टीसाठी मनुष्य एवढे चुकीचे निर्णय घेत आहे. कारण म्हणून इथे समर्थ रामदास मनाला ट्रेनिंग द्यायला सांगतात. आणि हे जोपर्यंत मन माकडासारखं आहे, माकड किती शांत, बघितलं तुम्ही किती लोकांना माकडाला, मर्कटेचे सुरापानं. एक तर माकड चंचल, त्याला दारू पाजा, मर्कटे तद वृश्चिक दंशक. एक तर माकड चंचल, त्याला दारू पाजले, त्याला इंचू चावला, तो तद भूत संचारण, त्याच्यात भूत शिरलं. यद्वा गत्वा भविष्यंती, भविष्य काय असन. एक तर माकड चंचल, त्याला इंचू चावलं, दारू पाजली, इंचू चावला, भूत संचारलं झाल्यानंतर ते माकड शांत बसेल का. तसं आपलं मन आहे. आणि या जगात सगळ्यात वेगवान कोणती गोष्ट असेल ना, इमानापेक्षा आपलं मन आहे. अमेरिकेत जाईन, तुमच्या गावाला पोचवेल, मुंबईला पोचवेल, जिथं पोचायचं पाहिजे, काही सेकंड पण नाही. म्हणजे तुम्ही इथून बसले, मुंबईचा विचार केला, दिल्लीचा विचार केला, अमेरिकेचा विचार केला, तर तिथं अमेरिकेतलं तुम्हाला सगळ्या गोष्टी, मन एवढं स्पीडमध्ये पळते. आणि भगवंतांनी गीतेमध्ये एकही श्लोक सांगितला नाही की तुम्ही मला काही कंट्रोल करा. भगवंत म्हणतात, मन मना मत भक्तो. 2 वेळा श्लोक बोललेला आहे, तुझं मन अर्पण कर. आपण सगळ्या दुनियादारी अर्पण करू, पण मन नाही अर्पण करणार. आणि बघा ना, जप कराय बसा,
त्या मनाला काय भूत शिरतंय माहीत नाही. आणि जप माळा बाजूला ठेवू द्या, मन शांत होतं. मग बाळा आराम करतो, ग्रंथ नको वाचू, या बाबा लोकांच्या कुठं नादी लागतो. बघा, ग्रंथ घ्यायला बसा, जप करायचा बसा, धार्मिक क्रिया करायला बसू द्या. मन म्हणेन बाळा हे तुझं वय नाही, आता तू टी व्हीच्या मालिका बघ, IPLची मॅच बघ, या बाबा येडे हां. सगळं मन एवढं डेंजर आहे. आणि आपण काय करतो, बाहेरच्या क्रियामध्ये बाहेरच्या गोष्टीमध्येच लागलेले आहेत. मनावर कधी काम करा. म्हणून समर्थ रामदास काय म्हणतात, मना सज्जना. बरं, समर्थ रामदास इथपर्यंत नाही सांगतात, ते म्हणतात की हे मन माणसाला मोठमोठे ग्रह करायला होतं, युद्ध करायला होतात, आणि घरातले सगळे प्रॉब्लेम मनावर आधारित आहेत. म्हणून साधकांना प्रभुपादाने आपल्याला सांगितलेलं आहे, योगी बनायचं नाही, आपल्याला मन कंट्रोल नाही करायचं. मन हे चंचलच राहणार. आपल्याला योगी नाही बनायचं. तर प्रभुपाद म्हणतात मनाला एंगेज करा. जसं ते बाळक आहे ना, पळत राहतो, पण त्याच्या हातात खेळणं दिलं ते स्टेबल राहते. माकडाला चणे दिले तर स्टेबल राहते. म्हणून मन हे मुक्तीचं कारण आहे आणि मन हे बंधनाचं कारण. जसं दरवाजा असतो ना घराचा, तर तुम्ही बाहेर पण जाऊ शकतात आणि त्याच दरवाजानं आतमध्ये बंदिस्त होऊ शकतात. तसं मनाला ज्याने नियंत्रित केलं ना, भगवंत गीतेमध्ये म्हणतात मन हे मित्र पण आहे आणि शत्रू आहे. ज्यानं कंट्रोल केलं त्यासाठी तो मित्र आहे, आणि ज्याने त्या मनाला अनियंत्रित सोडून दिलं तो त्याचा शत्रू बनतो. म्हणून इथे मुक्तीचं कारण बाहेरच्या क्रिया नाहीत, मुक्तीचं कारण मन आहे, आणि बंधनाचं कारण का नाही, मनच आहे. म्हणून इथे तुकाराम महाराज समर्थ रामदास तर बोलतात मना सज्जन, पण तुकाराम महाराज काय म्हणतात, या मनाला एक गोष्ट सांगतात, मना करारे प्रसन्न. काय मन करारे प्रसन्न होय सर्व सिद्धीचे कारण. मन प्रसन्न झाले की सर्व सिद्धीचं कारण. तुम्हाला जी सिद्धी पाहिजे ना, भौतिक संसार सिद्धी, आनंदी राहायचं ना, वसून आनंद नाही भेटत. तुम्हाला काय वाटतं, मला ॲपल फोन भेटला मला लय आनंद झाला का? पहिल्यांदा वाटतं सॅमसंगमध्ये, पण आता ज्यांच्याकडे ॲपल आहे ते वैतागलेले आहेत. म्हणजे आपण व्हरायटीमध्ये आनंद बघतो, पण माझं मन स्टेबल आहे का? म्हणून इथं काय म्हणतात, मना करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. म्हणजे तुम्हाला भौतिक संसारात जर सिद्धी प्राप्त करायची संसारातली, आणि आध्यात्मिक जरी सिद्धी प्राप्त करायचं असेल तर मनाला प्रसन्न करावं लागेल. एवढंच नाही, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छित आहे. म्हणजे महाराज काय सांगतात, दोन, मोक्ष पाहिजे असेल तर मनाला कंट्रोल करा, बंधनात ठेवायचं असेल, आपण बंधनात आहेतच आपण, पण त्या बंधनाला जर ठेवायचं असेल तर मनच आहे. बरं, हे काय म्हणतात, सुख समाधान आहे. ज्याला हे सुख समाधान पाहिजे ना, तुम्हाला किती लोकांना पाहिजे सुख, हात वरती करा. नको, कोणालाच नको सुख. बाबा तुमच्या पाया पडावकडे. सुख जर पाहिजे असेल, समाधान पाहिजे असेल, ते म्हणतात मनाला कंट्रोल करा. तुकाराम महाराज सांगतात, सुख मना प्रतिमा स्थापिली, मने मना पूजिती केली. मनानं काय केलं, प्रतिमा स्थापित करतो. आपण काय करतो, मनात नाही का प्रतिमा, हा असा माझ्यासोबत व्यवहार करतो, माझा नवराच असा आहे, माझी बायकोच अशी, माझी सासूच अशी, माझी जावच अशी आहे, माझा बॉसच खडूस आहे, माझे शेजारी पाजारीच लईच गेलेले आहेत, भाऊबंदकी अशी आहे. आपण काय करतो, मनातली मनात चालत राहत. कलियुगात चांगलं आहे, मनातल्या पापाचं धरले जात नाही. पण सत्ययुगात द्वापार युगामध्ये जर तुम्ही मनात पाप केले तर दंड आहे. कलियुगामध्ये तर आपण क्षणाला पाप करतो. पण इथं महाराज काय म्हणतात, मना प्रतिमा स्थापिली. तुम्ही जी प्रतिमा स्थापन करता मनात, निगेटिव्ह का पॉझिटिव्ह, ते तुमचं भविष्य असणार आहे. म्हणून आजचं कल्चर हे तुमचं उद्याचं फ्युचर असणार आहे. बॅड कल्चर ठेवतान तर बॅड फ्युचर आहे तुमचं, चांगलं कल्चर ठेवतान तर चांगलं फ्युचर आहे तुमचं. आणि वर्तमान काळातली स्थिती भविष्य तुमचं ठरवणार आहे. म्हणून इथे मना प्रतिमा स्थापिले, मनामध्ये प्रतिमा आहेत ना आपल्या, त्या काढा. चांगल्या असेल ठेवा, वाईट असेल ते सोडून द्या. म्हणून जगन्नाथ कथेमध्ये असं म्हटलं जातं आहे की जो शेवटी भगवान जगन्नाथाचं दर्शन घेतो ना, मनामध्ये प्रतिमा, मूर्तीच्या वेळेस तेच आठवते. बाहेरच्या गोष्टी कोणत्या आठवतात? म्हणून भगवंत काय, अंतकालेचे मामेव स्मरण मुक्ता कलेवर. अंतकाळी जो स्मरण करतो
तोच मला प्राप्त करतो. म्हणजे स्मरण हे कुठं आलं? मनामध्ये आलं. आणि भगवंत गीतेमध्ये म्हणतात सगळ्या इंद्रियामधला राजा कोण आहे? मन मी आहे, भगवंत म्हणतात. म्हणजे किती डीपमध्ये सायन्समध्ये झाले. म्हणून इथं काय मने मना पूजा केली. जर मनातून पूजा केली, मनातून पूजा केली तर फळाला पावते. वरचीवर पूजा नाही चालत. लोक आरत्या फिरवतात ना, पण विचार करतात कधी आरती संपेल आणि कधी मी घरी जाईल आणि कधी भांडाराचा कार्यक्रम होईल. नाही. हां, मनातली पूजा, प्रॉपर पूजा असेल तरच फळ भेटेल, नाही तर भेटत नाही. आणि पुढे काय? मने इच्छा पुरविली मन माऊली सकाळची. जे मन नाही की इच्छा करेल आणि ते इच्छा पुरवतान ते सकाळशी तुम्हाला भेटणार आहे. एवढंच नाही, मन माझे मन गुरु मन शिष्य करे आपले दास. मन हे गुरु पण आहे, मन हे शिष्य पण आहे. जर मनानं ठरवलं चांगलं डिसिप्लिन लावायचं तर गुरु झाले तुम्ही. पण तुम्ही मनाला म्हटलं नाही तो शिष्य आहे, सेवक आहे, सर्वंट आहे, मन तुमचं सेवक होईल. बरं एवढंच नाही, तुकाराम महाराज पुढच्या अभंग म्हणतात प्रयत्न आपोआप असं गती अथवा अगती. तुम्ही जर प्रयत्न केले, मनाच्यावाला कंट्रोल केले तर गती भेटेल तुम्हाला, आणि त्या मनाला नाही कंट्रोल केलं तर अधोगतीला जातात. आणि पुढे काय? साधक वाचक पंडित वक्ते श्रोते ऐका माझं मत. एकाला नाही सांगितलंय, बाबा लोकांना सांगितलंय. काय सांगितलंय? साधक, पहिले साधकाला सांगितलंय. वाचक जे ग्रंथ वाचणार आहे त्याला वाटलं मी प्रवचन केलं म्हणजे झालं का? नाही, वाचकाला सांगितलंय. पंडित, मोठमोठ्या पंडिताला पण सांगितलेलं आहे. वक्ते श्रोते म्हणजे मी पण आणि तुम्ही पण. काय सांगितलेलं आहे? ऐका माझं मत आहे, मनाला कंट्रोल करा. ह्या बाह्य क्रिया, प्रवचन मोठ्याले मोठे झोडले तुम्ही आणि मन जर पळून गेलं. म्हणून मोठमोठे बाबा लोक, आता IIT बाबानं तर लय मोठा कांड केला आहे, खरात बाबाने केलेला आहे. अजून कितीतरी बाबा लोक होतात. हे बघा, बाहेरच्या विद्वानानं काही होत नाही. तुमचं मन काय करतं हे तुमचं फळ आहे. भगवंत बाहेरच्या क्रिया नाही बघत. भगवंत म्हणा बाळा, माझ्यामध्ये तर लय मोठमोठे लडू फोडतो ना, बाहेरून लय मोठमोठे प्रवचन जोडतो. तर ते कधी उघडं पडू शकतं. म्हणून इथे साधकाने कोणत्या कॅटेगरी? साधक, वाचक, पंडित, वक्ते, श्रोते, हे सगळ्यांना मनाला कंट्रोल करा. एवढंच नाही, नाही नाही आन दैवत तुका म्हणे माझं दुर्धर. हे बाकी काही नाही दैवत. मनाला जर लावलं तर ते दैवत होऊ शकतं. मन जर सोडून दिलं, तुम्ही खेडेगावात कधी एखादा सांडाला सोडून दिलेलं पाहिलं ना, त्याला कंट्रोल करणं मुश्किल होतंय. तुम्ही घोडा जर सुटलेला पाहिलं ना कधी, चांगले चांगले हातबोट घोड्याला नाही पकडू शकत तुम्ही. नवीन गोरा माहिती ना तुम्हाला? तो त्याच्या नाकात वारं शिरा, बाबा बाबा, तो चांगल्याला कंट्रोल होत नाही. तसं मन आहे. म्हणून इथे मना सज्जना. आता इथं समर्थ नामदास स्वामी काय म्हणतात? मनाबद्दल एवढं बोल, त्याला सज्जन करा, दुर्जन नका करू. उद्यापासून म्हणता प्रभूजी माझं मनत लागत नाही, मग त्याच्यात मी काही टेन्शनच घेत नाही, दिलं सोडून. मग तुम्ही एखाद्या रथाला, घोड्याला सोडून दिलं, तुमच्या रथाला सोडून दिलं. आता तुम्ही स्टेअरिंग आहे बाबा, माझं कंट्रोल होत नाही, तुम्ही सोडून दिलं तर ट्रक काय करेल? गाडी काय करेल? टू व्हीलर काय करेल? खाड्यात घालीन ना. त्यामुळं काय करा, त्या स्टेअरिंगला कंटिन्यू. तसं मनाला नाही का, अधोकडीकडे जात असेल तर स्टेअरिंग सारखं धरून ठेव. ए बाळा इकडं नको जाऊ, चल ये वाळ. मग ते मन कसं कंट्रोल का? सज्जना. मग ते सज्जन कधी होईल? मग भक्ती पंथेशी जावे. ते सज्जन कधी होईल? जेव्हा तुम्ही भक्ती पंथाच्या मार्गाला जाता. योगानं नाही सांगितलं, योगानं मन कंट्रोल हे हजारो वर्ष लागतात. ध्यान योग असो, अष्टांग योगाला तुम्ही येऊ शकता का? इथं सत्संगाला कोण येत नाही, अष्टांगाला कोण वानात येणार आहे? ध्यान योग झालं. ज्ञान योगामध्ये आपल्याला किती इंटरेस्ट आहे. ग्रंथ एक तर वेद कळत नाहीत, आणले वेद वाचले तर कोणाला समजणार आहे? संस्कृत कोणाला येतच नाही. अहो साधी गीता एक श्लोक वाचला तर लोक झोपी जातात. गीता रामन. आपण ज्ञानयोगामध्ये किती टिकणार? बरं, ज्ञानयोगामध्ये निर्गुण, निराकार, निर्विशेष, परमात्मा असे टर्म सांगितले. आत्मा, परमात्मा, जीवात्मा, अचिंता, भेदाभेद तत्व. म्हणून प्रभूजी काय चालू आहे? ज्ञानयोगामध्ये आपण किती पल्ले पाडणार आहे? तिथं बी काही हे नाही. दान धर्म करायला बी तेवढी कॅपॅसिटी नाही. यात्रा करायला जावा, आता 4 धाम करून पुन्हा हात जोडले म्हणलं भाऊ पुन्हा जायचं नाही यात्रेला आपल्याला. ज्याला जायचं रस्ता आहे तू जा तिकडं मर, पण आपल्याला घेऊन जाऊ नको. मुद्दा असा आहे की कोणती क्रिया
भगवत प्राप्तीला करू शकते, मनाला कंट्रोल करू शकते. मग समर्थ रामदास भक्ता पंथेशी जावं. भक्तीचा पंथ, पंथ म्हणजे मार्ग. जेव्हा तुम्ही आणि मार्ग भक्ती म्हणजे लय सोपी हो. तुम्हाला काय नाही, तुम्हाला घरदार सोडायची गरज नाही, तीर्थयात्रेला जाण्याची गरज नाही, यज्ञ दान धर्म करण्याची गरज नाही. अष्टांग योग, ज्ञान योग, कर्मयोग, अध्ययन करायचे, वेद अध्ययन वाचायची गरज नाही. भक्तीचा साधा सोपा मार्ग आहे. प्रभुपादांनी आपल्याला काय सांगितलं आहे? ABCD फॉलो करा. A फॉर असोसिएशन. नुसतं सत्संगामध्ये येऊन बसा. बघा ना, सत्संगामध्ये बसले, तुम्हाला लय आळस आहे आंघोळ करायची, नुसतं पावसात जाऊन बसा, आपोआप स्वच्छ होऊन जातात. शावर खाली बसले, तसं नुसतं सत्संगामध्ये जरी बसले तरी भगवंत. संताच्या संगती तोच मनोमार्गती. हां, बघा, चांगल्या शेजारीचे, एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या शेजारी तुम्ही बसले तर त्याच्याबरोबर आपलं पण गुणगान होते. पण तेच दारुड्या आणि बेवड्या शेजारी बसले, लोक म्हणतात हे बी त्याच्यासारखंच असेल. काय म्हणतात लोक. म्हणून इथे काय झालंय, भक्तीचं असोसिएशन म्हणजे काय? चांगल्या लोकांच्या संगत आहे. आणि प्रभुपादांनी हे जे सिस्टम सत्संग कार्यक्रम दिलेला आहे, इथं आठवड्यातून 8 दिवसातून येऊन आपली बॅटरी चार्ज करायची. इथं आम्ही बसलो तर आमच्या लेवलला मी चार्ज करण्याचा प्रयत्न करतोय, फ्रीमध्ये. असोसिएशन नुसतं सत्संग. एकदा आमचे गुरु महाराजांनी एका शिष्यानं प्रश्न विचारला, महाराज माझी भक्ती करण्याची इंटरेस्ट नाही, मला साधा सोपा मार्ग सांगा की मी भगवंताला प्राप्त करू शकतो. महाराज त्या शिष्याला म्हटले, तू नुसतं सत्संगाला येऊन बस, भगवंत काय करते? हां, सगळ्या भक्ताला घेऊन जाता जाता काय करतात ते महाराज म्हणलेले की एखादा चॉकलेट, सगळे चॉकलेटमध्ये एखादा बाळ काय करतं, एखादा खराब चॉकलेट असेल पण त्याला चॉकलेट उचला सांगितलं, त्या चांगल्या चॉकलेटमध्ये खराब चॉकलेट पण घेऊन जाते. तसं भगवंत काय करतात, सगळ्या भक्ताला घेऊन जातील आणि त्याच्यामध्ये एखादा भक्त असेल जो काय, भगवंत म्हणे ठीक आहे, नाही भक्तात बसला याला पण घेऊन जा भगवत धामात. भगवंताची कृपा देतात. असोसिएशन नुसतं येऊन बसायचं प्रवचनामध्ये, काहीच करायचं नाही. A फॉर असोसिएशन. B फॉर बुक्स. थोडेफार वाटलं तुम्हाला भगवद्गीता भागवत, एक पान वाचायचं. किती मिनटं? 10 मिनटं लागतात, 5 मिनटं. मी आता नियम लावणार आहे, जो 1 महिना गीता वाचेल त्याला रोजचे 10 रुपये देणार मी. हां, ॲटलिस्ट कलियुगामध्ये येतं आहे माझ्याकडे डोनेशन, मी आता काय करणार? हां, ॲटलिस्ट तेवढं तरी तुम्हाला सांगतो, खरं सांगतो, कलियुगामध्ये आमचे कृष्णचंद्र प्रभू त्याने चित्रकूटमध्ये, आपल्या चित्रकूट आश्रममध्ये 25 रुपये दिवसाचे साधूला, कोणाला बी या, काम करायचं नाही. हे कधीची गोष्ट आहे? 1985 साली. 25 रुपये हजेरी आणि 10 किलो रेशन, दिवसभर रामनाम जप करायचा. मजुरी नाही करायची, मजुरी करण्याच्या ऐवजी इथे येऊन करायचं. किती लोक आले, बाबा लोक पहिले पळाले. भांडारा खाणारे येतात ना ते फुकटचे, ते पहिले पळाले. मजूर वर्गाला सांगितलं एकच बसायचे तर रामनाम जप करायचा. किती लोक राहिले? हार्डली ते म्हणले पहिल्यांदा 1000 लोक आले, महिन्यानंतर केवळ 20-25 लोक राहिले. म्हणजे कलियुगामध्ये पैसे देऊन सुद्धा लोक जप करायला तयार नाहीत. सोपा मार्ग. वरून 10 किलो रेशन म्हणजे 5 किलो तांदूळ, 5 किलो गहू, तूर डाळ, हरभरा डाळ रोज देणार होते, तरी येत नव्हते. तर सांगायचा मुद्दा असा आहे की साधं सोपं आहे मायबापणा. भगवद्गीता वाचा, एकच पान वाचा, जास्त काहीच वाचा नाही. भक्तिपंथ ABC. C म्हणजे चॅन्टिंग, नाम जप करा. उठल्या बसता, खाता पिता, माळावर करा, काउंटरवर करा. नाही जमलं रामकृष्ण हरी, गोविंद गोपाल, मधुसूदन, पद्मनाम, नारायण, काहीतरी नाम जप करा. नाम कोणाचं येऊ शकत नाही मुखातून माहिती आहे का? लय पापी ना त्याच्या मुखातून येऊ शकत नाही. जो पुण्यवान आहे ना त्याच्याच मुखातून, त्याला सांगायची गरज नाही पडत. तुम्ही केलं तर तुमचा उद्धार होणार आहे, भगवंताची कृपा तुम्हाला भेटणार आहे. आम्हाला काय भेटणार आहे हो? उलटं आज तब्येत गोळ्या खाऊन मी तुम्हाला इथं घासा कोरडा करतो. आणि होप्स काय माझा आहे प्रवचनानंतर? ॲटलिस्ट एखाद्यानं तरी माळा केली की माझं प्रवचन सफल होईल. ह्या गोष्टीसाठी आता हे दोघं नवरा बायको मोठे या बिझनेसमॅन आहेत, पण येतात मला बिचारे तळमळ करून खिचडी भरतात. त्यांच्या फॅक्टरीमध्ये 100-200 लोक काम आलेत, माझ्यासारखे 1000 लोक त्यांच्याकडे आहेत कामाला. पण ते बिचारे दोघं नवरा बायको खिचडी भरतात, गाडीत ठेवतात. किती काय कशासाठी? की तुम्ही कुठंतरी नाम जप करावा, भगवंताची भक्ती करावा, हा त्याचा उद्देश आहे. ABCD.
आणि डी फॉर डाएट. काय नाही, जे घरात बनतोय तुमच्या, भगवान हरीला, विठ्ठलाला, रुक्मिणीला, सीतारामाला भोग लावा आणि प्रसाद खा. प्रसाद खायला आवडतं. भक्ती सोपी हो, काहीच करत नाही. म्हणून भक्त्या पंथेशी जावे, भक्तीनंच भगवंत भेटतात. आणि याचं प्रमाण काय? भगवंत काय म्हणतात गीतेमध्ये, भक्त्यामाभि जानाति यावस अस्मित तत्वता. काय? भक्त्यामाभि जानाति, भक्तीनंच प्रसन्न होतो. यावस अस्मित तत्वता, तो भक्तच माझं तत्व जाणू शकतो, दुसरा जाणू शकत नाही. तुम्ही किती ध्यान लावलं, किती तीर्थयात्रा केल्या, किती ग्रंथ वाचले, भगवंत मी भेटत नाही. भगवंत काय म्हणतात, भक्त्यामाभि जानाति यावस अस्मित तत्वता ततो माम तत्व ज्ञात्वा विशंती तदांतरम. तो परिपूर्ण व्यक्ती आहे, त्याच्या पलीकडे कोण आहे? म्हणून भगवंत म्हणतात, माझ्या भगवत धामात तेव्हाच तो प्राप्त करू शकतो जेव्हा तो भक्त होईल. भक्ती ह्या शब्दाचा अर्थ काय? भगवंताची प्रेममयी सेवा करणे. जसं नवरा बायको लग्न झाले पहिल्या दिवशी आणि नवऱ्यानं सांगितलं, अगं एक गिलास पाणी दे, नेहमी सांगत, ती म्हणजे अहो आय लव्ह यू, आय लव्ह यू, माझं लय प्रेम आहे. अगं तहान लागले, पाणी पाच, आय लव्ह यू, माझं लय प्रेम आहे तुमच्यावर. प्रेम व्हाईल का? म्हणायची गरज नाही. एक गिलास पाणी उचललं, बेवापी पाणी नुसती सेवा केली, त्या सेवेमुळं काय होईल? प्रेम वाढेल आणि प्रेमामुळं सेवा होते. तसं भगवंताला आपण नाम, भगवंत मला तू पाहिजे पाहिजे, भगवंत म्हणतात एवढं कर ना, हे ABCD फॉलो कर ना, माझ्याप्रती प्रेम दाखव. दिवसभर घोकप, भगवंत मला पाहिजे मला पाहिजे, पण मी सांगितलेलं फॉलो कर ना. नुसतं मग त्याने सांगितलेलं फॉलो करणार. तर ही ABCD भगवंत तत्व. बरं एवढंच नाही, भगवंत उद्धवला म्हणतात, काय म्हणतात? उद्धवा न साधयंती माम योगे न सांख्येन न धर्म उद्धवा न स्वाध्याय तपसा त्यागो यथा भक्तीर अर्जित. ह्या श्लोकामध्ये उद्धवला म्हणतात भगवंत की हे उद्धवा, न साधयती माम, कोणी खूप कठोर साधना करील, उन्हामध्ये बसून, बर्फामध्ये बसून, पाण्यामध्ये राहून, हजारो वर्ष तपास करून साधना करून मला नाही भेटू शकत. ना योगो, मोठमोठ्या योगानं सुद्धा मी प्राप्त होऊ शकत नाही. अष्टांग योग घ्या, कर्मयोग घ्या, ज्ञानयोग घ्या, नाही. सांख्य नाही. धर्म, ती म्हणा मी धर्माचे कठोर तत्व पालन करेन, तरी नाही म्हटले. न स्वाध्याय तपसा, मोठमोठे ग्रंथ वाचून सुद्धा मी भेटत नाही. तपस्या ते पण नाही. त्या तुम्ही म्हणतात नाही मी सगळं त्याग करतो, तुमच्यासारखा बाबू होतो, नाही. भगवंत म्हणले, भगवंत यथा भक्ती अर्जित. उद्धवा, कोणी प्रेमानं माझी भक्ती केली की मी त्याला लगेच प्रसन्न होतो. किती सोपं दिलेलं. आणि भक्तीचा अर्थ काय? भगवंताची ABCD फॉलो करणे. म्हणून भक्ती पंथेशी जावे. भक्ती कोणाची करावी? माझी काका मामा मावशी दादा ताई स्वामी बाबा काका मामा मावशी, का एखाद्या गलीत दगडे ठेवले त्याचे तिथं, तरी हरी उपजावे स्वभावे. हरीचीच भक्ती आली पाहिजे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. कोणाचे सांगितले? माझं नाव सांगितलेलं आहे. कोणा सांगितलं? हरीचं. 4 वेद जाणं, 40 शास्त्र कारण, 18 पुराण. माझं नाव सांगितलं का? तुमचं नाव सांगितलं? कोणा काका मामा मावशीचं सांगितलं? कोणा सांगितलं? हरीचं सांगितलेलं आहे. हरी ह्या शब्दाचा अर्थ काय? जो दुःख हरण करणार आहे आणि आपलं जीवन मंगलमय करणार आहे, हरी सांगितलं. हरी कोण? नारायण, विष्णू, कृष्ण, विठ्ठल, राम, हे हरी आहेत. आणि मग ते काय म्हणतात? तरी हरी उपजावे. भक्तीच्या मार्गाने गेले तर हरी तुम्हाला भेटल, दुसऱ्या मार्गाने नाही भेटणार. आणि मग उपजावे स्वभावे. तसा स्वभाव बनला पाहिजे तुमचा. आपला स्वभाव कसा? इनबिट भांडण करण्याचा स्वभाव आहे. आता एखाद्याला काहीतरी तुम्ही टोमणं मारा, भांडण होईल का नाही? म्हणजे काही नाही, नुसतं रस्त्यानं नुसतं एखाद्याकडे असं तुम्ही डोळे वाटवून बघा, तर तू का बघतोय? तुम्ही बघा, लोक भांडण करायला लोकांना कारणच लागत नाही. आणि घरात तर विशेष नाही. हां, तुमच्याकडे होत नसेल, तुम्ही सगळे सज्जन माणसं आहेत. हां, ते म्हणतात प्रभूजी, अरे आम्ही साधू लोक भांडतो तर तुम्ही कोण आहेत? हां, इथे स्वभाव कसा आहे? आणि मग तुका इथं महाराज समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात? स्वभावे, तेव्हा स्वभाव बनला पाहिजे. भौतिक संसाराचा स्वभाव सोडा, आध्यात्मिक स्वभाव बना. आणि मग तो स्वभाव बनल्यानंतर काय? स्वभावाचं पहिलं लक्षण काय?
तो या संसारात लुडबुड करत नाही. त्याची क्लॅरिटी राहते की मी तर 60-70 वर्षासाठी आलो आहे, मला भगवत प्राप्ती करायचं आहे, मला कोणाशी घेणे देणं नाही. कोणी निंदा कोणी वांदा हाच आपला धंदा. कोणी निंदा करीत बसल, कोणी नमस्कार करीन, तरी तो हरिनाम जप करेन, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. तो काय करेन आणि त्याची संसाराच्या प्रती डिटॅचमेंट वाढते आणि भगवंताच्या प्रती आसक्ती वाढते. याला म्हणतात स्वभाव. तुम्ही माळा जप करता आणि तुमच्या स्वभावामध्ये आणि व्यवहारामध्ये लोक वैतागत असतील, तुमच्या संसारातली आसक्ती कमी होत नसेल, तर समजायचं भक्तीमध्ये कुठेतरी गडबड आहे, गडबड गोंधळ आहे. स्वभाव बदलला. बघा ना, जे साधू संत, साधू काही कपड्यांना नाही होतं, साधू म्हणजे साधना करून साध्य करतो त्याला साधू म्हणतात. म्हणून आमचे एक गुरुबंधू आहे, त्यांनी बुक्स लिहिले, थिंक लाईक मंक. साधू बनू नका, साधूसारखे विचार राहा आणि तो स्वभाव म्हणला पाहिजे. साधू बघा ना, आता स्वभाव कसं, एक साधू गंगेत स्नान करण्यासाठी गेला. स्नान करीत असताना अचानक विच्छू आला आणि त्याला दया आली आणि त्यानं पाण्यात देऊन हातात घेतलं. तो विंचू काय करू लागला, दंश करू लागला. जसा दंश करू लागला पाणी सोडून देऊ लागला. पुन्हा दया आली, त्यानं पुन्हा हातात घेतलं, पुन्हा दंश करू लागला. असं खूप वेळ झाल्यानंतर बाजूला एक व्यक्ती म्हटला, अहो तो एवढा विंचू तुम्हाला दंश करतोय, तुम्ही स्नान करून सोडून तो तुम्हाला नाही का एवढा त्रास देतोय, तुम्ही सोडून का देत नाही? साधू काय म्हणतो, तो त्याचा स्वभाव सोडायला नाही तयार, तर मी माझा का स्वभाव सोडू? मग ते म्हणतात, तुम्हाला वाईट लोक खूप त्रास देतील, पण तुमचा साधूचा स्वभाव नाही सुटला पाहिजे. लोक तुम्हाला त्रास देतील, घरातले, परिवारातले, भाऊबंदकीतले, नातेवाईकातले, ऑफिसमधला बास, ह्या जगात अरे आम्हाला सोडत नाही तर तुम्हाला कोण सोडणार आहे? पण स्वभाव, याला म्हणतात खरे साधू. त्याचा स्वभाव तो सोडायला तयार नाही, तर मी माझा स्वभाव का सोडू? तर इथं काय स्वभाव आहे, जनी निंदा ते सरून सोडून द्यावे. काय इथे सांगितलेलं आहे, जे लोक निंदा करतील ते सगळं सोडून द्या. एक मराठीत म्हणे ना, कोणी शिव्या दिले तर अंगाला काय पडतात, छिद्र पडतात का? पण एखादा कोणी म्हटलं तुम्हाला मूर्ख आहेत आणि तुम्ही बाया मागे केल्या, तेव्हा तुम्ही मूर्ख होतात. कोणी तुम्हाला म्हटलं गाढव आहे आणि तुम्ही बाया मागे केल्या, तेव्हा तुम्ही गाढव होता. म्हणजे याचा अर्थ काय, त्याच्या शब्दाला तुम्ही किंमत देऊन तसं वागतात. मग घरात तुमच्या लोक तुम्हाला सासू टोमणं मारेल, सून टोमणं मारेल आणि जावा जावा बोलतील, नवरा बोलेल, भाऊबंदकी बोलेल, पण तुम्ही मनावर घेतलं, मला असंच म्हटला, मला तसंच म्हटले, अरे सोडून देणं बाई, कोण किती दिवस जागणार, राहिलेच किती कोणाचे. हां, आपण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये अटकून पडलो. तो लय जो मोठ्या गोष्टीमध्ये असतो तो छोट्या गोष्टीत अटकत नाही, आणि जो छोट्या गोष्टीमध्ये आहे तो मोठ्या गोष्टीकडे कधी जाऊ शकत नाही. हे पॅरामीटर आहे भक्तीचा. जो भक्तीत प्रगतीशील आहे ना, तो दुय्यम. तुकाराम महाराजच्या जीवनात लोकांना लय त्रास दिला, पण तुकाराम महाराज काय स्टेबल होते, कारण त्याने जगाकडे ओम इग्नोराने दुर्लक्ष केलं. त्याने अजिबात आपल्या जीवनाचं रिमोट लोकांच्या हातात देऊ नका. आपल्या जीवनाचं रिमोट लोकांच्या हातात देऊन लोक काय रिमोट घेऊन तुम्हाला नाचवितील, तुम्ही नाचू नका. ते वाईट म्हटले तुम्ही वाईट होऊ नका, ते चांगले म्हणून उड्या मारू नका. रिमोट द्यायचं नाही, माझं रिमोट माझ्या हातात. म्हणून तर जेनी निंदा ते सर्व सोडून द्यावे, जेनी वंदे ते सर्व भावे करावे. कोणी निंदा करेन, कोणी नमस्कार करेन. आता बघा ना, आजकाल लोक पाय धुण्याची स्पीड लागली त्या अधिक मासामध्ये. हां, अरे जे चिकन मटण खातात ते पाय धुवून घेतात, आणि बायाला तर पाया पडलं नाही तर लेव म्हाताऱ्या बायांचं ती सून यावं आणि पाया नाही पडा बाबा, असं त्यांना असं वाटतं की मोठा दगड पडला का. अरे कोणते तुम्ही पुण्यवान की त्यानं पाया पडावं. पण ती येड्या गाबळ्याचा खेळ आहे. जेव्हा कोणी पाया पडतं ना, आपलं पुण्य त्याला द्यावं लागतं, त्याचं पाप आपल्याला घ्यावं लागते. पण आपलं इगो लय खुश होतो ना कोणी पाया पाडल्यानंतर. हां, शिष्टाचार आहे, पण आपल्याकडे इस्कॉनमध्ये भूमिगत दंड सांगितले. भूमिगत का, हे पृथ्वी माता आहे आणि नारायणाची ती पत्नी आहे, म्हणून भूमिगत दंड सांगितल्यानंतर आपला प्राण आहे ना जमिनीला स्पर्श झाला पाहिजे. म्हणून कराग्रे वसते लक्ष्मी, पृथ्वीला आपण सकाळी नमस्कार करायला सांगितलेलं आहे. हां, समुद्र वसते, तर ती जी प्रार्थना आपण जे म्हणतोय, कशासाठी, पृथ्वी माताला भूमिगत दंड, पायाला कधीच स्पर्श करू नये. हां ठीक आहे, काही ठिकाणी काही शिष्टाचार ते पालन करावं लागतं. कधी कधी
आता हे तुम्ही सांगितल्यानंतर उद्या तुमचं शरीर नंतर लोक निंदा बी करतील. पण आध्यात्मिक प्रगतीमध्ये होत हे टाळलं पाहिजे. जनी वंदा ते सर्व भावे करून सोडावे. म्हणून आपण काय केलं पाहिजे, हे जे काय आहे मनोभावे करावे, सोडून दिलं पाहिजे. आणि हे जेव्हा दिलं, आता हे कधी होईल? टाईम काय झाला प्रभूजी? 9:05 झाले. एक थोडा एक घेऊ आणि नंतर मग एड करूया. अधिक मास आहे, चालेल ना? हां हां. तर मग हे कसं होईल माहिती आहे? ह्या सगळ्या गोष्टी कशा होतील? तर समर्थ रामदास पुढच्या मानाच्या श्लोकामध्ये ते सांगतात. ते म्हणतात, प्रभाते मनी राम चिंतित जावे, पुढे वैखारी राम आधी वंदावे, सदाचार हा थोर साडून येतो, जनी तोच मानवी धन्य होतो. इथे त्या श्लोकाची परिपूर्णता सांगितली. पहिली लाईन काय? प्रभाते मनी राम चिंतिती जावे. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर आत्मसात करायची, भक्तीची सुरुवात करायची असेल, मन कंट्रोल करायचं असेल, त्याची सुरुवात कशी करावं? प्रॅक्टिकली ॲप्लिकेशन इथं स्वामी सांगतात. प्रभाते ब्रह्ममुहूर्त उठलं पाहिजे. जेव्हा तुम्ही अर्ली ब्रह्ममुहूर्तावर साधना करता, तुम्ही 8च्या 9च्या नंतरच्या माळा काही कामाच्या नाही. अर्ली मॉर्निंग ब्रह्ममुहूर्त मीन्स काय? 4:30च्या नंतर. आणि जे अध्यात्मामध्ये गंभीर आहे ते 4:30ला उठतात. आणि जे आया मन में चलो तपन में, हां, 1 महिना श्रावण, बाकी महिने रावण. अधिक मास जोरात उड्या मारायचा. अधिक मासानंतर देवा तू झोप, मला झोपू दे नाही. प्रभाते सकाळी उठलं पाहिजे. अहो मोठमोठे सेलिब्रिटीसुद्धा सकाळी उठतात. अहो भौतिकवादी त्याच्या हेल्थसाठी उठतोय, कारण का त्याचं हेल्थ राहणं. तुम्हाला 2 गोष्टीचा फायदा आहे सकाळी उठण्याचा. पण रात्री लवकर झोपलं पाहिजे, कारण रात्रभर तुम्हाला अमेरिकेचे फोन असतात, चॅटिंग बघावं लागते. पुन्हा देवेंद्र फडणवीस तुमच्याकडून सल्ला घेतो असतो की बाबा रात्री झोपताना नाही का काय महाराष्ट्र सरकार चालवायचं. नाशिकचे महापौर तुम्हाला फोन करीत असते की रात्री 12 वाजेपर्यंत इंस्टावर फेसबुकवर तुम्ही पाहिलं नाही तर ते हमोर्जनचा रस्ता उघडला का नाही, पुन्हा डोनाल्ड ट्रम्पचं काही तुमचे डिस्कशन होत असेल तर रात्रभर तुम्ही जागत बसता. अरे झोपा ना लवकर, झोपलं पाहिजे ना. पण अक्षरशः त्या मोबाईलनं नाही का लय वाट लावली. इंस्टा फेसबुक काय वाढवून ठेवलं आहे. मी संध्याकाळी 9:30 झालं ना, फोन नाही का सायलेंट. हां, प्रवचन ऐकतो, भजन. रात्री झोपताना नाही का राधागोविंद महाराजांचे एक प्रवचन आहे तर भजन ऐकून झोपतो. तिकडं दुनियादारी आग लागू, आपण नाही का सकाळी बघू काय. लवकर झोपलं तर सकाळी लवकर उठतात. आणि सकाळी लवकर उठल्यानंतर 2 फायदे आहेत. एक तर तुमचं हेल्थ खूप चांगलं राहतं, फ्रेश वाटते, खूप फ्रेश वाटते. बघा माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला वाटतं का सुरकट? सकाळी 4ला उठलं, इमानदारीत 1 घंटा झोपलं दुपारात, ते पण सांगतो तुम्हाला, लपवत काही नाही. हां, पण वाटलं का लटकलाय चेहरा आणि आता कुठंतरी कधी संपू, हे वैतागले तर मी वैतागलोय. बघा इस्कॉन मंदिरात जावा, सगळे ब्रह्मचारी खाऊन पिऊन असे चेहऱ्यावर स्मेल. सकाळी आमची लीला प्रेम प्रभू 2:30 वाजता उठतात. 2:30 ते 3:30 भागवत वाजतात. आणि 3:30 तर 5 वाजेपर्यंत त्यांच्या 16 माळा होतात. मंगल आरती झाल्यानंतर पुन्हा त्या 16 माळा झाल्यानंतर एक्स्ट्रा माळा करतात. रात्री 8:30ला त्यांचा फोन बंद असतो. काय आग लागायचीच लागू. सत्संग कार्यक्रम कोणी भेटायला संध्याकाळी 7:30च्या पहिले भेटायचं. प्रसाद संध्याकाळी 6:30ला. असे डिसिप्लिन लाईफ. आणि भागवतामध्ये सकाळचं जे भागवतम असतं ते लय जबरदस्त वाचन, कोण नसतं. दुपारचे 3 घंटे ते भागवतम असतात. मी आता काही दिवसापूर्वी म्हणजे यात्रा जाण्या पहिले एक भक्तीला भेटलो. तो अजिबात मोठा सेलिब्रिटी नाही, मोठं प्रवचन नाही का नाही. तो प्रभूजी म्हणला मी 3-3 घंटे जप करतो. त्याचे घरचे सांगत होते. आणि 4 घंटे भागवतम वाचतात जॉब करून. ते रूममध्ये एकटे. ते म्हटले प्रभूजी मला पब्लिकली दाखवायचं नाही. माझी चेतना, माझी नरेशमेंट, माझं आणि भगवंताचं कनेक्ट झालं पाहिजे. आणि जोपर्यंत ते होत नाही ते मी करणार नाही. आणि ते मोठ्या सगळ्यात मोठे बिझनेसमॅन आहेत नाशिकचे. त्यांचे गव्हर्नमेंटचे मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट आहेत. 9च्या नंतर मी सगळं करतो म्हटले प्रभूजी. पण ज्या दिवशी सुट्टी असते मी आणि भागवत आणि हरिनाम आणि माझ्या गुरु महाराजांचे प्रवचन. आणि त्यांची शुगर फॅक्टरी आहे ताराबादला सटाण्यामध्ये. आणि इथं गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट. हो, खूप ते म्हणते प्रभूजी ज्याचं भौतिक गोष्टीत इंटरेस्ट आहे तो भौतिक गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेतो. जो भक्तीमध्ये इंटरेस्ट आहे तो भक्तीच्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेतो. क्लिअर आहे.
प्रवचनात किती काही सांगितलं, पण ज्याचा इंटरेस्ट जिथं जात असेल त्याची चेतना आणि त्याचं गंतव्य तिथंच होणार आहे. भौतिक गोष्टी घेतलं तर भौतिककडे जाईन, आध्यात्मिक गोष्टी घेतल्या तर भगवत धामात जाईल. त्याने क्लिअर केलं लाईफमध्ये. म्हणले माझ्या ड्युट्या मी पैसे कमवायचं ते कमवतोय, पण ते पोरं आता मोठे होतात त्यांचा मी त्यांना हँडवर्क करतोय, पण माझा पिक्चर क्लिअर आहे. कोणी मला सांगू ना सांगू, माझ्या मी स्वभावाला हॅबिट बनवतो, ते बनलं पाहिजे. म्हणून हे कधी होईल? प्रभाते मनी राम चिंतेती जावे. चिंतेती ह्या शब्दाचा अर्थ काय? चिंतन झालं पाहिजे. फॉर्मॅटिक. आता काल परवा दिवशी मला एका मुलाने विचारलं, प्रभूजी दोन्ही माळानं जप केला तर दोन्ही हातानं जप केला तर कसं होईल? म्हणलं का रे बा? मला एका टायमाला 16 माळा होऊन जातील ना. म्हणलं तुझे पाय कुठे, जरा चरण कमल दाखव. हा 2 आहे तुझे, पण मुख एक आहे ना. 2 हातानं माळा घेशील तू, म्हणजे हातानं 8 माळाने हात माळा झाले 16 माळा, पण तोंड एकच आहे ना भाऊ. तसं नाही म्हटलं. भक्ती कशी आहे? प्रेमापोटी आहे. आता नोट मोजताना तुम्ही इमानदारी दोन्ही हातानं बंडल मोजतात का? थुका लावलो की एकाच हातानं मोजत बसतात. हां, 2 म्हणजे इकून नाही का, एक नोट जास्त नको जावायला, बरोबर. मग जप करताना 2 हात का? चांगली गोष्ट आहे, पण जेवढं नोटा मोजताना इन्व्हॉल्व होतात तुम्ही, नोटामध्ये मन लागतं पण माळामध्ये मन लागत नाही. किती लोकांचा अनुभव आहे तुमचा नोटा मोजायचा? किती मन लागतं? आणि तीच माळा घेऊ द्या, असं त्याला जीवावर येतं, वाटतं की 100 किलोमीटरचं वजन दिलं की काय. हे कधी होतं माहिती आहे का? जसं रजोगुण वाढतंय तसं सत्वगुणात नाही होत. सकाळी सकाळी बघा, कारण ब्रह्ममुहूर्त मन शांत असते, सत्वगुणात असते. म्हणून इथे मनी प्रभाते मनी सांगितलेले, इथं कडे सांगितले मनाच्या स्तरावर सांगितलेले मनी. राम चिंतती, राम चिंतनात जावे. पुढे वैखारी राम आधी वदा. वैखारी मीन्स काय? मुखातून. लिखाण नाही. आजकाल लोक लिखायला बसलेले, पण मूर्तीच्या वेळेस लिखाण कामाला येणार नाही, तर मूर्तीच्या वेळेस मुखातून नाम जप कामाला येणार आहे. आणि मग इथं वदवलं, आणि हे केल्यानंतर आता जस्ट फॉरवर्ड करतो. पुढे ते म्हणतात सदाचार हा थोर साडू नये. पण हे करीत असताना एटिकेट फॉलो करणं महत्वाचं आहे. एटिकेट काय? सदाचार. आता तुम्ही सदाचारा म्हणजे काय? 4 रेग्युलर प्रिन्सिपल. नो मीट इटिंग, मांसाहार नाही करायचा. मांसाहारामध्ये त्याच्यानंतर नशापान, बिडी सिगरेट तंबाखू हे नाही खायचं. त्याच्यानंतर जुगार, कोणत्या प्रकारचा सट्टा नाही करायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं अवैध स्त्री पुरुष नाही करायचं. लग्न झाले आपल्या पतीशी आपल्या पत्नीशी ऑनेस्ट राहून त्याच्यात जे काही तुम्हाला भोग भेटतो त्याच्यामध्ये ते गेलं पाहिजे. हे सदाचार. आणि ह्या सदाचारामध्ये कधी खोटी, निंदा, चुगली ह्या गोष्टीपासून दूर राहायचं. आणि सदाचारामध्ये ते म्हणतात की आणखीन म्हणतात की अनावश्यक जे आहे, प्रत्येकानं आपला धर्म, ब्रह्मचार्याने त्याचा धर्म पालन केला पाहिजे, गृहस्थानं त्याचा सदाचार पालन केला पाहिजे, वानप्रस्थानं वानप्रस्थाचा सदाचार पालन केला, आणि संन्यासानं सदाचाराचा संन्यास केला पाहिजे. तुम्ही खूप मोठे वक्ते असाल आणि बाहेर जाऊन तंबाखू मळे, तंबाखू खाऊन लय पाप आहे, आणि इथं बाहेर जाऊन मळलं, फरक पडेल का? नाही. तर सदाचार खूप महत्त्वाचा. तुम्ही जप केला भक्तीमध्ये आणि घरी जाऊन भांडले, लोक म्हणतात काय? एक नवरा काय म्हटलं माहिती आहे? जोपर्यंत माझ्या बायकोत फरक पडला नाही तोपर्यंत दिवशी मी परवा भक्तीत येईन. माझी बायको बदलली, मी बदललो, हे भांडकुदळे माझी बायको. आणि एक भक्त काय म्हणले, माताजी माझा नवरा भक्ती करतोय पण प्रभूजी लय भांडण करतो. म्हणजे या दोघांनी सदाचार एकूण एकाचा काढला. म्हणून सदाचाराच्या काय ते तुमच्या व्यक्तिगत जीवनात पालन करा. आणि सदाचाराच्या बेसिक गोष्टी काय? कंठीमाळा धारण करणे, तिलक लावणं. कंठीमाळा तिलक लावल्या काय? आपण बोलताना विचार करू, अरे तिलक लावला, कंठीमाळा घातली, तर आपण वाईट बोलणार नाहीत, चुकीचं. आणि बघा ना दुसरा फायदा काय? कोणी म्हटलं अरे तिलक लावलेलं म्हणतो हरे कृष्णा, म्हणजे सदाचाराचा फायदा होतो. म्हणून सदाचार हे महत्त्वाचं आहे. आणि इथे ते म्हणतात पुढे, थोर साडूने जनी तोच मानवी धन्य होतो. हे जर सदाचार पालन केले तो मानव काय होतो? धन्य होतो. तोपर्यंत होत नाही. तर किती गोष्टी शिकलोत आजच्या प्रवचनामध्ये. पहिलं मनाला कसं लावलं पाहिजे, दुसरं भक्ती मार्गाचा सांगितलेलं आहे, तिसरी गोष्ट भगवंताचं हरितत्व सांगितलेलं आहे, चौथी गोष्ट
ह्या संसारातला स्वभाव सांगितला, कोणी निंदा करेल, कोणी वंदन करेल. 5वी गोष्ट काय सांगितलेली आहे, ह्या प्राप्त करायचं असेल तर सकाळी अर्ली मॉर्निंग ब्रह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे. शारीरिक मानसिक आणि ब्रह्ममुहूर्तावर मी प्रवचन दिलेलं आहे की ब्रह्ममुहूर्त म्हणजे शारीरिक स्वास्थ्य भेटतंय आणि आध्यात्मिक प्रगती. जे दिवसभरातली आध्यात्मिक, आता मी एक परिवाराला भेटलो, त्यांचा देवपूजा किती वाजता होती माहिती आहे? दुपारी 1 वाजता देवपूजा होती. किती वाजता? कोणत्या शास्त्रात दिले? ते उठताच किती? 10-11 वाजता. उठल्यानंतर ते बेड टी घेतात काहीतरी, बिना तोंड धुतात पितात. हां, म्हणलं कुत्रं सुद्धा खात नाही राव माणसं कलियुगातले खा. बेड टी घेतात, नंतर नाश्ता होतो, मग नाश्ता झाल्यानंतर मग जेवण करतात, जेवण झाल्यानंतर आंघोळी करतात. तर हे महत्त्वाचं आहे. आणि पुढे मग जावं आणि मग पुढे सकाळी उठलं पाहिजे आणि तो नाम कसा केला पाहिजे? मुखानं केला. वैखारिका राम आधी वदावे. सकाळी उठल्यानंतर जीवनाची सुरुवात कशापासून करायची? भगवत नामापासून. आणि सगळ्यात शेवटी 6वी गोष्ट सांगतात, सदाचार सोडू नये, एटिकेट फॉलो करावा. ह्या 2 श्लोकांमध्ये समर्थ रामदास स्वामी आपल्याला आध्यात्मिक स्तर सांगतात आणि सांसारिक स्तर सांगून नाही का भक्तीचा मार्ग सांगतात. तर हे श्लोकाचं विवेचन केलेलं आहे. आता पुढे राम का शब्द दिलेला आहे त्याचं पण विवेचन खूप आहे. पुढचे मनाचे श्लोक एवढे सुंदर आहे, तुम्हाला सांगतो एवढे सुंदर आहेत, त्याची चर्चा आपण पुढच्या वेळेस करूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. श्री श्री सीताराम.